Hello students, I am from Loknete Venkatrao Hire Mahavidyalay, Panchvati, Nasik. Myself, Srimati Nikam UY. My subject is chemistry. Today, I am going to start chapter number 6, that is chemical kinetics. With reference to this chapter, here chemical means chemical reaction and kinetics, which refers to rate or speed of the reaction. But what is the importance of this chapter? Actually, this chapter is practically based and most of the concepts very important in industrial point of view. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही केमिकल इक्विलिब्रियम हे चॅप्टर 11 सायन्समध्ये शिकलेले आहात आणि केमिकल कायनेटिक्स हे चॅप्टर शिकण्यासाठी केमिकल इक्विलिब्रियम चॅप्टरमधल्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला समजलेल्या असल्या पाहिजेत आणि केमिकल कायनेटिक्स हे चॅप्टर केमिकल इक्विलिब्रियमपेक्षा ॲडव्हान्स चॅप्टर आहे. तर आपल्याला रिॲक्शनचा स्पीड का माहीत पाहिजे, म्हणजे रेट का माहीत पाहिजे रिॲक्शनचा, म्हणजेच आपल्याला जो प्रोडक्ट बनवायचा आहे तो फास्टली बनवायचा आहे, तर त्या केमिकल रिॲक्शनवर परिणाम करणारे वेगवेगळे जे घटक आहेत, म्हणजेच फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन केमिकल रिॲक्शन, जसं की कॉन्सन्ट्रेशन, टेम्परेचर, कॅटॅलिस्ट, हीटिंग, या सगळ्या गोष्टींचा त्या रिॲक्शनच्या रेटवरती काय परिणाम होतो हे आपल्याला माहीत पाहिजे, म्हणजेच तो प्रोडक्ट आपल्याला फास्टली मिळेल. आता इंडस्ट्रीजमध्ये म्हटलं तर प्रोडक्ट लवकरात लवकर पाहिजे असतो, म्हणजे त्या रिॲक्शनमध्ये काही चेंजेस करावी लागतात. काही वेळा रिॲक्शनचा रेट म्हणजे रिॲक्शनचा स्पीड वाढवावा लागतो, तर कधी कमी करावा लागतो, म्हणजेच रिक्वायरमेंटनुसार त्या रिॲक्शनचा रेट मॅनेज करावा लागतो. आणि हे सगळं करण्यासाठी रिॲक्शनच्या बाबतीत बाकी सगळ्या घटकांचा म्हणजे वेगवेगळ्या फॅक्टरचा नॉलेज असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याला हे चॅप्टर शिकायचं आहे की ज्याचं नाव आहे केमिकल कायनेटिक्स. दॅट इज द चॅप्टर नंबर 6. स्टुडंट्स, कॅन यू रिकॉल व्हॉट इज द इन्फ्लुएन्स ऑफ पार्टिकल साईज ऑफ रिॲक्टिंग सॉलिड ऑन रेट ऑफ केमिकल रिॲक्शन? म्हणजे रिॲक्टंटच्या पार्टिकल साईजचा रिॲक्शनच्या रेटवरती काय परिणाम होतो? तर स्मॉलर द पार्टिकल साईज ऑफ रिॲक्टिंग सॉलिड, दॅट मीन्स ऑफ रिॲक्टंट, ग्रेटर इज द रेट ऑफ रिॲक्शन. म्हणजे रिॲक्टंटच्या पार्टिकलचं साईज जेवढी कमी असेल, छोटी असेल, तेवढ्याच रिॲक्शनचा स्पीड हा कसा असणार आहे, जास्त असणार आहे. फॉर एक्झाम्पल, रिॲक्शन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl ऑन pieces of Shahabadi tiles. It is the slower process, but if we take the powdered form of Shahabadi tile instead of pieces and reacted with concentrated HCl, then the reaction starts with higher speed, that means with more speed as compared when we take the pieces of Shahabadi tiles. Next, why is finely divided nickel used in hydrogenation of oil? Finely divided nickel has larger surface area. Greater the surface area, greater is the adsorption, and hence finely divided nickel used in hydrogenation of oil. Third question, what is the effect of change of temperature on rate of chemical reaction? Increase in temperature increases the rate of chemical reaction. आपल्याला माहिती आहे की टेम्परेचर जर वाढवलं तर रिॲक्शनचा रेट तो पण काय होतो, वाढतो. तसंच आपण रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तरीसुद्धा रिॲक्शनचा रेट वाढणार आहे. रिॲक्शनला आपण हिटिंग दिली म्हणजेच टेम्परेचर वाढवलं तर रिॲक्शनचा स्पीड वाढतो. कॅटॅलिस्ट आपण यूज केला तर तरीसुद्धा रिॲक्शनचा स्पीड काय होणार आहे, वाढणार आहे. द 3 important characteristics of chemical reaction include extent of reaction, feasibility and its rate. Equilibrium constants
predicts the extent of reaction. Thermodynamic predicts feasibility of reaction, whereas chemical kinetics predicts the rate of reaction. Next, definition of chemical kinetics. Chemical kinetics is a branch of chemistry which deals with rate of chemical reactions and the factors those affect them. तर केमिकल कायनेटिक्स ही केमिस्ट्रीची अशी ब्रांच आहे की ज्याच्यामध्ये कशाचा स्टडी केला जातो, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन म्हणजे रिॲक्शनचा स्पीड आणि त्या स्पीडवरती परिणाम करणारे वेगवेगळे फॅक्टर्स, वेगवेगळे घटक. ॲप्लिकेशन्स ऑफ केमिकल कायनेटिक्स म्हणजेच केमिकल कायनेटिक्स कुठे कुठे त्याचा यूज केला जातो. इट प्रेडिक्ट्स द रेट ऑफ रिॲक्शन फॉर डिफरंट रिॲक्शन्स. इट प्रेडिक्ट्स हाऊ रॅपिडली द रिॲक्शन अप्रोचेस द इक्विलिब्रियम पोझिशन. इट गिव्स इन्फॉर्मेशन ऑन द मेकॅनिझम ऑफ केमिकल रिॲक्शन. पुढे आपल्याला बघायचं आहे रेट ऑफ रिॲक्शन. आता रेट ऑफ रिॲक्शन म्हटले तर ते दोन प्रकारे आपल्याला क्लासिफाय करता येईल, ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन आणि इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. आता हे दोन्ही प्रकार आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचे आहेत. त्याआधी एक छोटं एक्झाम्पल मी तुम्हाला देणार आहे. समजा एक बॉलर आहे, त्याने 6 ओव्हर टाकल्या, म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 4 रन दिले, दुसऱ्यामध्ये 2, चौथ्यामध्ये 2 दिले, 5व्यामध्ये 0, 6व्यामध्ये 9 आणि त्याचे ॲव्हरेज रन्स आपण कसे कॅल्क्युलेट करतो बरं, तर टोटल नंबर ऑफ रन्स डिवायडेड बाय नंबर ऑफ ओव्हर्स असं केलं तर आपल्याला त्याचे ॲव्हरेज रन्स काढता येतील. पण आपण म्हटलं 5व्या ओव्हरमध्ये किती रन, तर 0, 6व्या ओव्हरमध्ये किती, 9 रन. हे काय झाले, त्या ओव्हरचे इन्स्टंट रन्स. त्याचप्रमाणे कोणतीही रिॲक्शन घेतली तर तिचा स्पीड कॉन्स्टंट नसतो. ती कधी फास्ट होते तर कधी स्लो, किंवा सुरुवातीच्या पिरियडमध्ये ती स्लो होते, नंतर फास्ट होते. तर ॲव्हरेज रेट म्हणजे काय, तर विशिष्ट टाईममध्ये रिॲक्शनचा स्पीड किती होता, म्हणजे विशिष्ट टाईम पिरियड आणि त्याच टाईममध्ये त्याचा जर स्पीड बघितला त्या रिॲक्शनचा, त्याला काय म्हणणार तुम्ही, ॲव्हरेज स्पीड. दॅट मीन्स इन डेफिनाईट टाईम. त्या डेफिनाईट टाईममध्येच त्या रिॲक्शनचा स्पीड हा काय असतो, ॲव्हरेज रेट. आणि इन्स्टंटेनियस रेट म्हणजे काय, तर पर्टिक्युलर त्याच इन्स्टंटला रिॲक्शनचा स्पीड, म्हणजे असं विचारलं 5व्या सेकंदाला रिॲक्शनचा स्पीड किती किंवा 6व्या सेकंदाला रिॲक्शनचा स्पीड किती, हा काय झाला त्याचा इन्स्टंट रेट ऑफ द रिॲक्शन. पुढे बघूया आपण रेट ऑफ रिॲक्शन, त्याची डेफिनेशन. द रेट ऑफ रिॲक्शन डिस्क्राइब्स हाऊ रॅपिडली द रिॲक्टंट्स आर कन्झ्युम्ड ऑर द प्रोडक्ट्स आर फॉर्म्ड. The rate of reaction represents a decrease in concentration of reactant per unit time or increase in concentration of product per unit time. The SI unit of rate of reaction is mole per dm cube per second. आता कोणतीही रिॲक्शन घेतली तर सुरुवातीला रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हे जास्त असणार आहे. जसजसा टाईम इन्क्रीज होईल तसतसं रिॲक्टंट एकमेकांमध्ये रिॲक्ट झाल्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल आणि सुरुवातीला कमी असणारं प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन आता वाढायला सुरुवात होईल. आणि ह्याच पर्टिक्युलर पर युनिट टाईममध्ये इन्क्रीज ऑफ प्रोडक्ट अँड डिक्रीज ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, इट इज द रेट ऑफ रिॲक्शन. ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. द ॲव्हरेज rate of reaction is the change in concentration of reactant or product divided by time interval over which the change occurs. Therefore, average rate equal to change in concentration of species divided by change in time. Here species means maybe either reactant or product.
and which is equal to delta C upon delta T. Delta C means change in concentration and delta T, that is change in time. Here we use delta because concentration changes for the finite interval of time. म्हणजे डेल्टा आपण यूज केलेला आहे कारण आपण विशिष्ट टाईम लिमिट इथे कन्सिडर केलेला आहे. कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज रेट. कन्सिडर द सिम्पल रिॲक्शन ए गिव्स बी. आपल्याला आता ॲव्हरेज रेट कसा कॅल्क्युलेट करायचा ते बघायचं आहे. त्याच्यासाठी आपण एक सिम्पल रिॲक्शन घेऊया. ए गिव्स बी. हियर ए इज कन्झ्युम्ड बिकॉज इट इज रिॲक्टंट अँड बी इज प्रोड्यूस्ड बिकॉज इट इज द प्रोडक्ट. Therefore, average rate of consumption of A, which is equal to minus delta of concentration of A divided by dt, delta T. And average rate of formation of B is plus delta of concentration of B divided by delta T. Here we use minus sign for the reactants because the concentration of reactants goes on decreasing, and we use here plus or positive sign for the products because the concentration of products goes on increasing. Hence the average rate of reaction equal to minus delta of concentration of A divided by delta T, which is equal to plus delta of concentration of B divided by delta T. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन लिहिता आला पाहिजे. त्याच्यामध्ये निगेटिव्ह साईन रिॲक्टंटसाठी, पॉझिटिव्ह साईन प्रोडक्टसाठी, आणि तिथे यूज करायचे तुम्ही डेल्टा म्हणजेच ट्रँगल. आता पुढे बघायचं आहे हाऊ इज इन्स्टँटेनियस रेट ऑफ रिॲक्शन डिटरमाइंड. To determine the instantaneous rate of reaction, the progress of reaction is followed by measuring the concentration of reactant or product for different time intervals. The changes in concentration are relatively fast in the beginning, which later become slow. The concentration of reactant or product is plotted against time. A tangent drawn to the curve at time t1 gives the rate of reaction. The slope thus obtained gives the instantaneous rate of reaction at time t1. Mathematically, the instantaneous rate is expressed by replacing delta by derivative dc by dt in the expression of average rate. Therefore, instantaneous rate equal to d of concentration of C upon dt. आता ॲव्हरेज आणि इन्स्टँटेनियस रेटमध्ये काय फरक आहे हे तुम्हाला सांगितलंच आहे मी. तर ॲव्हरेज रेटमध्ये आपण डेल्टा म्हणजे ट्रँगल यूज करणार आहोत कारण तो विशिष्ट टाईम पिरियडसाठी आपण त्याचा रिॲक्शनचा स्पीड बघितलेला आहे. आणि इन्स्टँटेनियस रेट लिहिताना मात्र डेल्टाच्या ऐवजी आपण काय यूज करायचं आहे, डी, म्हणजे त्याच मोमेंटला, त्या इन्स्टंटला त्या रिॲक्शनचा स्पीड आहे असं आपल्याला लक्षात येतं. म्हणून डी आपण इन्स्टंट रेट दाखवताना यूज करणार आहोत. बाकी सगळं सेम आहे. फॉर अ रिॲक्शन ए गिव्स बी, देअरफॉर इन्स्टँटेनियस रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए ॲट टाईम टी इक्वल टू मायनस डी ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन डी टी. सिमिलरली instantaneous rate of formation of B at time t, which is equal to plus d of concentration B upon dt. Therefore, instantaneous rate of reaction at time t, which is equal to minus d of concentration of A upon dt, which is equal to d of concentration of B upon dt. Here is the determination of instantaneous रेट. कसा डिटरमाइन करायचा हेच आपण आत्ता बघितलं आहे थेरीमध्ये. आता आपण ग्राफिकली ते डिस्कस करणार आहोत. इथे दोन ग्राफ तुम्हाला दिसत आहेत, ए आणि बी. सगळ्यात आधी ए आपण बघूया काय दिलेलं आहे तिथे. रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाईम, म्हणजे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन
वर्सेस टाईमचा तो ग्राफ दिसतो आहे. आता रिॲक्टंट म्हटल्यानंतर सुरुवातीला रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार आहे, म्हणून कर्व आपल्याला वरती दिसतोय. आणि जसजसा टाईम इन्क्रीज होईल तो कर्व खाली आलेला दिसतोय, म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होतं रिॲक्टंटचं. पण जर समजा ॲट टाईम T1 जर मला कॉन्सन्ट्रेशन माहीत पाहिजे असेल तर मी काय करणार आहे, ॲट टाईम T त्या कर्ववरती एक टँजंट काढायचं आहे. अँड धिस टँजंट शोज द इन्स्टँटेनियस रेट ऑफ दॅट रिॲक्शन. सिमिलरली इन ग्राफ B देर इज प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाईम. सुरुवातीला सुद्धा प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे आणि कर्वमध्ये बघितलं तर कर्व आपल्याला वरती गेलेला दिसतोय, म्हणजेच प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन हळूहळू वाढताना दिसतंय. ॲट टाईम T1 जर रिॲक्शनचा इन्स्टंट स्पीड आपल्याला माहीत पाहिजे असेल तर त्या कर्ववरती आपल्याला काय काढायचे, टँजंट. अँड धिस टँजंट शोज द इन्स्टंट रेट ॲट दॅट पॉईंट. Rate of reaction, that is ROR, in terms of change in concentration of each constituent for a reaction A plus thrice B gives twice C. म्हणजे A plus thrice B plus twice C ह्या रिॲक्शनसाठी आपल्याला रेट ऑफ रिॲक्शन लिहायचा आहे बाय कन्सिडरिंग द इन्स्टँटेनियस रेट. म्हणजे D आपल्याला यूज करायचा आहे, डेल्टा नाही. Therefore, rate of reaction equal to minus d of concentration of A upon dt, which is equal to minus 1 upon 3 d of concentration of B upon dt, which is equal to plus 1/2 d of concentration of C upon dt. या पद्धतीने आपल्याला रेट ऑफ रिॲक्शन लिहायचे. इथे जर बघितलं तर तुम्हाला A चे नंबर ऑफ मोल्स किती दिसत आहे, 1, B चे 3 आणि C चे 2. हे नंबर ऑफ मोल्स म्हणजेच काय असतात, ते स्टोइकिओमेट्रिक कोइफिशियंट्स असंही त्याला म्हटलं जातं. हे नंबर ऑफ मोल्स म्हणजे स्टोइकिओमेट्रिक कोइफिशियंट आपल्याला इन्व्हर्स फॉर्ममध्ये लिहायचं आहे. आणि निगेटिव्ह साईन आपल्याला रिॲक्टंटसाठी यूज करायचं आहे आणि प्रोडक्टसाठी मात्र पॉझिटिव्ह साईन वापरायचं आहे. फक्त ह्याच दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायचे रेट ऑफ रिॲक्शन लिहिण्यासाठी. इन दिस रिॲक्शन व्हेन 1 मोल ऑफ A इज कन्झ्युम्ड, 3 मोल्स ऑफ B इज कन्झ्युम्ड अँड 2 मोल्स ऑफ C इज फॉर्म. द स्टोइकिओमेट्रिक कोइफिशियंट, दॅट मीन्स नंबर ऑफ मोल्स ऑफ द 3 species are different. The rate of consumption of B is 3 times the rate of consumption of A and the rate of formation of C is twice the rate of consumption of A. If we see the general reaction तुम्हाला दिसतंय आणि त्याचा रेट ऑफ रिॲक्शन आपल्याला लिहायचा आहे. तर कसं लिहिणार तुम्ही, रिॲक्टंटसाठी निगेटिव्ह साईन, प्रोडक्टसाठी पॉझिटिव्ह साईन आणि त्याचे नंबर ऑफ मोल्स म्हणजे स्टोइकिओमेट्रिक कोइफिशियंट हे तुम्हाला इन्व्हर्स फॉर्म म्हणजे उलटे करून लिहायचे आहेत. देअरफॉर रेट ऑफ रिॲक्शन इक्वल टू -1 अपॉन स्मॉल a here number of moles of reactant capital A into d of concentration of A upon dt, which is equal to -1 upon B into d of concentration of B upon dt. And for C, that is the product, therefore it is plus 1 upon C into d of concentration of C upon dt. And for D, that is equal to 1 upon small d here number of moles of product, that is capital D into d of concentration of D into upon dt. या पद्धतीने तुम्हाला कोणतीही रिॲक्शन दिली तर त्या रिॲक्शनचा रेट ऑफ रिॲक्शन तुम्हाला लिहिता आली पाहिजे. खाली एक्झाम्पल्स दिलेले ते बघूया आपण. राईट द रेट ऑफ रिॲक्शन फॉर फर्स्ट, दॅट इज twice N2O gas gives
4NO2 गॅस प्लस O2 गॅस. आता ह्या रिॲक्शनमध्ये बघा तुम्ही N2O हा काय रिॲक्टंट आहे, त्याचे नंबर ऑफ मोल्स 2 दिसत आहेत. NO2 आणि O2 हे प्रोडक्ट आहेत. NO2चे नंबर ऑफ मोल्स 4 दिसत आहेत. O2चे किती दिसत आहेत? 1 दिसत आहेत. आपल्याला माहिती आहे की रेट ऑफ रिॲक्शन लिहिताना रिॲक्टंटसाठी आपण निगेटिव्ह साईन आणि प्रोडक्टसाठी पॉझिटिव्ह साईन वापरायची आणि त्याचे नंबर ऑफ मोल्स आपल्याला हे इन्व्हर्स फॉर्ममध्ये लिहायचे आहेत, उलटे करून लिहायचे आहेत. Therefore, rate of reaction equal to -1/2 d of concentration of NO2 upon dt, which is equal to 1/4 d of concentration of NO2 upon dt, which is equal to d of concentration of O2 upon dt. Next example, N2 gas plus thrice H2 gas gives twice NH3 gas. Therefore, rate of reaction equal to minus d of concentration of N2 upon dt, which is equal to -1/3 d of concentration of H2 upon dt, which is equal to 1/2 d of concentration of NH3 upon dt. Next, there is the example for the reaction twice N2O5 gas gives 4NO2 gas plus O2 gas in liquid bromine. N2O5 disappears at the rate of 0.02 mole per dm cube per second. At what rate NO2 and O2 are formed? What would be the rate of reaction? म्हणजे या एक्झाम्पल वाचलं तर तुमच्या लक्षात येईल इथे काय दिलेलं आहे. त्यांनी एक रिॲक्शन आहे आणि त्याच्यामध्ये रेट ऑफ डिसॅपिअरन्स दिलेला आहे. डिसॅपिअर कोण होणार आहे? अर्थातच रिॲक्टंट. रिॲक्टंट कोण आहे मग? N2O5 चा रेट ऑफ डिसॅपिअरन्स दिलेला आहे. तो किती आहे? 0.02 मोल्स पर डीएम क्यूब पर सेकंद. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2 अँड रेट ऑफ रिॲक्शन. तर असे कोणते एक्झाम्पल दिलेले असतील? कधी तुम्हाला रेट ऑफ रिॲक्शन काढायला विचारतील, कधी तुम्हाला रेट ऑफ कन्झम्पशन विचारतील. तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक्झाम्पल सॉल्व करून दिलेलंच आहे. एका अल्टरनेटिव्ह मेथडने हे एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं ते मी तुम्हाला सांगते. आता सगळ्यात आधी काय काढून घ्यायचं तुम्ही? रेट ऑफ रिॲक्शन. आता रेट ऑफ रिॲक्शन त्याचं कसं काढायचं ते तुम्ही आता बघितलेलंच आहे. तर रेट ऑफ रिॲक्शन आता डिसॅपिअरन्स N2O5चा म्हणजेच रिॲक्टंटचा दिलेला आहे. रिॲक्टंट असल्यामुळे आपण निगेटिव्ह साईन वापरणार आहोत. त्याचे नंबर ऑफ मोल्स तुम्हाला दिसत आहेत किती आहे? 2. देअरफॉर इट इज आणि उलटं म्हणजे इन्व्हर्स करून लिहायचं आहे -1/2 d ऑफ N2O5 अपॉन dt. आणि डिसॅपिअरन्स आहे, निगेटिव्ह साईन आहे आणि डिसॅपिअरन्स आपल्याला दिलेला आहे दॅट इज 0.02. देअरफॉर 1/2 इंटू 0.02 विच इज इक्वल टू 0.01 मोल्स पर डीएम क्यूब पर सेकंद. म्हणजे आधी रेट ऑफ रिॲक्शन काढून घ्यायचं आहे. नंतर ज्याचं रेट ऑफ फॉर्मेशन कोणाचं काढायचं आहे? O2चं. तर त्याच्यासाठी सिंपल फॉर्म्युला वापरायचा, नंबर ऑफ मोल्स ऑफ O2 इंटू रेट ऑफ रिॲक्शन. O2चं काढायचं आहे रेट ऑफ फॉर्मेशन, तर त्याचे नंबर ऑफ मोल्स बघायचे. तर नंबर ऑफ मोल्स आपल्याला दिलेले आहेत किती? नंबर ऑफ मोल्स ऑक्सिजनचे 1 आहे, म्हणून नंबर ऑफ मोल्स 1 इंटू रेट ऑफ रिॲक्शन दॅट इज 0.01 विच इज इक्वल टू 0.01 मोल्स पर डीएम क्यूब पर सेकंद. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. पुन्हा आपल्याला रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2 विचारलेला आहे. त्याच्यासाठी सुद्धा नंबर ऑफ मोल्स ऑफ NO2 मल्टिप्लाइड बाय रेट ऑफ रिॲक्शन. नंबर ऑफ मोल्स ऑफ NO2 किती आहेत? नंबर ऑफ मोल्स 4 मोल्स. देअरफॉर 4 इंटू रेट ऑफ रिॲक्शन 0.01 दॅट इज बिकम 0.01 मोल्स पर डीएम क्यूब पर सेकंद.
या पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल्स हे सॉल्व करता आले पाहिजे. पुढे बघायचं आपल्याला रेट लॉ. द रेट ऑफ रिएक्शन ॲट अ गिव्हन टेम्परेचर फॉर अ गिव्हन टाईम इन्स्टंट डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. आपल्याला माहिती आहे की रेट ऑफ रिएक्शन कशावर डिपेंड आहे? कॉन्सन्ट्रेशनवर ॲट अ गिव्हन टेम्परेचर. अँड धिस रिलेशन बिटवीन rate and concentration relation is called as the rate law. Rate law with general reaction. जनरल रिॲक्शन तुम्हाला दिसते आहे, त्याच्यासाठी आपल्याला रेट लॉ लिहायचा आहे. द रेट ऑफ रिॲक्शन ॲट अ गिव्हन टाईम इज प्रपोर्शनल टू इट्स मोलर कॉन्सन्ट्रेशन ॲट दॅट टाईम रेज टू द सिम्पल पॉवर्स. देअरफॉर रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द concentration of A with power x into concentration of B with power y. Therefore, rate equal to K into concentration of A with power x into concentration of B with power y. Here K is proportionality constant and it is called as rate constant, which is independent of concentration and it varies with temperature. For unit concentration of A and B, K is equal to the rate of reaction. Therefore, rate equal to K into concentration of X into concentration of B with power Y इज कॉल्ड डिफरन्शियल रेट लॉ. म्हणजे वरचं जे आपण इक्वेशन बघितलं तोच काय? दॅट इज द डिफरन्शियल रेट लॉ. द पॉवर्स एक्स अँड वाय ऑफ द कॉन्सन्ट्रेशन टर्म्स ए अँड बी इन द रेट लॉ इज नॉट नेसेसरी इक्वल टू स्टोइकियोमेट्रिक कोइफिशियंट्स ए अँड बी. म्हणजे प्रत्येक वेळी एक्स अँड वाय हे त्याच्या स्टोइकियोमेट्रिक कोइफिशियंट म्हणजे नंबर ऑफ मोल्स बरोबर असतील असं नाही. X and Y may be simple whole numbers, 0 or the fraction. Realize that X and Y are experimentally determined and the rate law is determined experimentally and express the rate of a chemical reaction in terms of molar concentration of reactant and not predicted from stoichiometries of the reactants. The concentration change affects the rate of reaction. Explain with respect to the rate law. Consider the rate law for general reaction, that is AA plus BB gives CC plus DD. In this reaction, here small a, small b, small c, small d are the number of moles of reactant A, reactant B and product C and product capital D respectively. Therefore, rate equal to, आत्ताच आपण बघितले रेट कसं लिहायचा? रेट इक्वल टू K into molar concentration of A with power X into molar concentration of B with power Y. For X equal to Y इक्वल टू 1 म्हणजे एक्स आणि वाय यांच्या व्हॅल्यू जेव्हा 1 इक्वल टू 1 असतील तेव्हा रेट इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. द इक्वेशन implies that the rate of reaction depends linearly on concentration of A and B. म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू जेव्हा 1 असतील तेव्हा रेट ऑफ रिॲक्शन कशावर डिपेंड असणार आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अँड बी वरती. इफ आयदर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए और बी इज डबल द रेट लॉ वूड बी डबल. पण जर समजा आपण ए किंवा बीचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं तर रेट लॉ सुद्धा काय होणार आहे? वूड बी डबल. In second condition, if x equal to 2 and y equal to 1,
then rate equal to K molar concentration of A raised to 2 into concentration of B. In this case, if concentration of A is doubled, keeping that of concentration of B constant, the rate of reaction will increase by the factor of 4. जर आपण एचं कॉन्सन्ट्रेशन या कंडिशनमध्ये काय केलं, डबल केलं आणि बीचं मात्र कॉन्स्टंट ठेवलं, तेव्हा रिॲक्शनचा रेट काय होणार आहे, इन्क्रीज बाय द फॅक्टर 4. In third condition, if x equal to 0, the rate is independent of concentration of A. And if x is less than 0, the rate decrease as the concentration of A increases. From this condition, we can write the rate law. Therefore, next is writing the rate law. Consider the reaction. Twice H2O2 gas gives twice H2O liquid plus O2 gas. म्हणजे एखादी रिॲक्शन तुम्हाला दिलेली असेल आणि त्या रिॲक्शनला वेगवेगळ्या कंडिशन अप्लाय करून त्यानुसार तुम्हाला रेट ऑफ रिॲक्शन लिहिता आला पाहिजे. आता इथे कंडिशन दिलेली आहे रिॲक्शनसाठी, इफ द रेट ऑफ रिॲक्शन इज प्रपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O2, देअरफॉर रेट लॉ इज गिव्हन बाय रेट इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O2.